स्वाधार योजना 2024-25साठी 2 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. जर तुम्ही या केल्या असेल तर तुमचे अर्ज ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि तुमचे फॉर्म व्हेरिफिकेशनमध्ये जाणार आहे. तर सर्वप्रथम जर तुम्ही अर्ज केला नसेल तर तुम्हाला अर्ज करणे अतिशय गरजेचं आहे, कारण शेवटचे 4 ते 5 दिवस बाकी आहे आणि साईट चालणार नाही आहे. साईटमध्ये प्रॉब्लेम ऑलरेडी आहेत आणि विद्यार्थी जर अजून लेट करत असेल तर ते विद्यार्थ्यांचे फॉर्म सबमिट होणार नाही आहे. तर बघू शकता, जे विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करतील, परंतु जर तुम्ही ऑफिसला अर्ज सबमिट केला नाही तर तुमचा अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही आहे. तुम्ही ऑफिसला व्हिजिट करा, ऑफिस काय सांगते यावर लक्ष द्या. ऑफिसने जर म्हटलं की हे अर्ज तुम्ही कॉलेजला सबमिट करा तर तुम्ही कॉलेजला सबमिट करा, परंतु ऑफिसला जाऊन या, कारण ऑफलाईन अर्ज सबमिट करणं अतिशय गरजेचं आहे. जे विद्यार्थी ऑफलाईन अर्ज सबमिट करतील त्यांचेच अर्ज डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जाणार आहे, अशाबद्दलची एका डिस्ट्रिक्टमधून अपडेट मिळालेली आहे. त्यावरती हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे. अजूनही भरपूर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरलेला आहे आणि कमेंट्स करत आहे की सर हा फॉर्म समाज कल्याण ऑफिसला नेऊन द्यायचा आहे का. तर मी सर्व व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि आतासुद्धा सांगत आहे की तुम्हाला ऑफलाईन फॉर्म डॉक्युमेंट्स लावून तुमच्या समाज कल्याण ऑफिसला नेऊन द्यायचं आहे. आणि सेकंड, जर ते घेत नसेल तर ते तुम्हाला सांगतील की नेमकं काय करायचं. ते जे सांगतील ते बरोबरच राहणार आहे, कारण ते ऑफिसवरच सर्व डिपेंड राहणार आहे. म्हणून त्यामुळे ऑफिस काय सांगते यावर लक्ष द्या आणि ऑफिस जसं सांगेल तसं करा, तरच तुमचे अर्ज ग्राह्य धरण्यात येईल आणि तुम्हाला या वर्षाची स्कॉलरशिप आहे ती मिळेल. आणि सेकंड की सर डेट वाढणार का, असे सुद्धा कमेंट्स आलेले आहे. तर शेवटचं सांगतोय, डेट वाढणार नाही आहे. याबद्दल GR आलेला आहे की यानंतर तारीख वाढवून देणार नाही आहे. म्हणून जर तुम्हाला स्कॉलरशिप पाहिजे असेल तर तुम्हाला तुमचे अर्ज ऑनलाईनमध्ये सबमिट करायचे आहे आणि ऑनलाईनची साईट जर बंद झाली तर तुम्ही अर्ज कुठेही करू शकत नाही. ऑफलाईन प्रोसेस नाही आहे, हे मी अजूनसुद्धा सांगतोय. हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे की विद्यार्थ्यांच्या कमेंट्स बघून हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे, कारण विद्यार्थी अजूनसुद्धा हेच विचारत आहे की सर तारीख वाढणार आहे का. तर तारीख वाढणार नाही आहे. आणि अजून जर तुमचे फॉर्म बाकी असेल तर आता तुमच्या फॉर्मसाठी तुम्हालाच रिस्क घ्यावी लागेल, कारण साईटमध्ये ऑलरेडी प्रॉब्लेम आहे आणि आता तुम्ही ऑलरेडी शेवटच्या 4 दिवसात जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला सर्व ज्या अडचणी अगोदर आम्हाला आलेल्या आहे त्या अडचणी तुम्हाला आता फेस कराव्या लागणार आहे आणि यामध्ये तुम्हाला कोणीही मदत करणार नाही आहे. त्यामुळे अजूनही साईट चालत आहे. काल आम्ही भरपूर फॉर्म भरलेले आहे, फास्टमध्ये फॉर्म झालेले आहे, प्रिंटसुद्धा आलेली आहे. तर तुम्ही लवकरात लवकर जर आजच्या डेटमध्ये फॉर्म भरत असाल किंवा उद्यापर्यंत फॉर्म भरत असाल तर भरा. शेवटच्या डेटची वाट बघू नका, शेवटी साईट चालणार नाही आहे. ह्या दोन्ही अपडेट तुमच्याकडे इम्पॉर्टंट होत्या. फॉर्म भरला असेल तर ऑफिसला व्हिजिट करा आणि फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर आजच्या डेटमध्ये फॉर्म सबमिट करा. स्वाधारबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.